वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. परीक्षिती राजाने प्रश्न विचारलाय तो तुमचा आमचा प्रश्न आहे, कारण आपल्याला सर्वांनाच मरावं लागणार आहे. आया है सो जाएगा, राजा रंक फकीर. या मृत्यू लोकाचं वर्णन करताना भगवान परमात्मेने केलंय अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य माम भजस्व. भगवान परमात्मा म्हणतात हा मृत्यूलोक अनित्य कसा आहे ज्ञानोबरायांनी फार गोड वर्णन केले. मृत्यू उदराची परिवरी गर्भोगिवशी ज्ञानोबराय सांगतात. असा हा मृत्यूलोक आहे जो जन्माला आलेला आहे त्याला मरावंच लागणार आहे. मरण कधीही कोणाला चुकणार नाही, मरण चुकू शकत नाही, परंतु मरणाची भीती मात्र मनुष्याची निश्चित चुकू शकते. सगळ्यांच्याच पाठीमागं लागलेलं हे मरणाचं भय आहे. सर्व भयामध्ये मोठं भय जर कोणतं असेल तर ते मरणाचं भय आहे. उठा उठा जागा, पाठी भय आले मोठे, असं संतांनी ज्याचं वर्णन केलंय. मरणाचं भय मनुष्याच्या पाठीमागे लागलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात आगा मर हा बोलू न साधी. माणसाला मर म्हटलेलं सुद्धा आवडत नाही. कदाचित मनुष्य कंटाळला म्हणतो आपल्याला आता मरण आलं पाहिजे, पण नुसता म्हणतो. आगा मर हा बोलू न साधी. मरण कोणालाही चुकणार नाही, पण मरणाची भीती मात्र चुकू शकते. का मरणाची भीती मनुष्याच्या मागे लागली, त्याला मरण म्हणजे नेमकं काय हेच माहिती नाही. म्हणून त्या ठिकाणी मरणाच्या भीतीतून आपल्याला दुसरं कोणी सोडू शकत नाही. माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभपाकी जाचनी, तेथे कोणी जोड सोडविना एका सद्गुरु वाचुनी. मनुष्याने जर भगवत चिंतन केलं, नामस्मरण केलं, तर कदाचित स्वामींनी असं लिहिलंय माझी मरणाची भीती तर चुकलीच चुकली, पण माझं मरण सुद्धा चुकलं. याच्याकरता श्रीगुरूंच्याकडे जावं लागेल, संतांच्याकडे जावं लागेल. एक भगवान परमात्मा मरण चुकवू शकतो किंवा संत ते मरण चुकवू शकतात, म्हणजे मरणाची भीती चुकवू शकतात. परीक्षिती राजाने भगवत पूज्यपाद शुकाचार्यांना काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नामध्ये प्रामुख्याने ज्याचं मरण जवळ आलेलं आहे अशा पुरुषाने, अशा जीवाने मरणाच्या भीतीतून मुक्त होण्याकरता काय केलं पाहिजे, कशाचं श्रवण करावं, कशाचा जप करावा, काय करावं आणि काय करू नये असं विचारलं. परीक्षिती राजाने हा जो प्रश्न विचारला हा सर्वांच्याच हिताचा प्रश्न आहे. वास्तविक पाहता परीक्षिती राजाचं निमित्त आहे. ज्याप्रमाणे अर्जुनाचं निमित्त आहे. भगवान परमात्म्याला तुम्हाला आम्हाला सर्वांना गीता सांगायची होती, म्हणून भगवान परमात्म्याने अर्जुनाला निमित्त केलं. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुन हा फक्त निमित्त आहे.
भगवान परमात्म्याने जर संकल्प केला असता तर अर्जुनाच्या मनामध्ये असलेलं अज्ञान निवृत्त झालं असतं. परंतु सर्व जगाचा उद्धार करायचा आहे. एकाच्या कैवाडे आणि उगवी बहुतांचे कोढे. ज्या भगवान परमात्म्याने परीक्षिती राजाचं त्याच्या आईच्या उदरामध्ये असताना रक्षण केलेलं आहे, तो भगवान परमात्माच आज या परीक्षिती राजाचं रक्षण करण्याकरता श्रीमद भागवताच्या रूपाने शुकाचार्यांच्या मुखातून प्रगट झालेला आहे. कारण गर्भामध्ये परीक्षिती राजाला मारण्याकरता ब्रह्मास्त्र आलं होतं. म्हणून ब्रह्मास्त्राचं निवारण करण्याकरता भगवान परमात्मा अंगुष्ठ मात्र रूप धारण करून आपल्या गदेच्या द्वारे, चक्राच्या द्वारे, शस्त्राच्या द्वारेच भगवान परमात्म्याने शस्त्राची निवृत्ती केली. पण आज या परीक्षिती राजाला मारण्याकरता शस्त्र प्रवृत्त झालेलं नाही, तर वाघ वज्र प्रवृत्त झालेला आहे. एका ऋषी बालकाचा शाप की 7 दिवसानंतर तू मरणार आहेस. आणि त्या वाघ वज्राचं उत्तर वाघ शस्त्रानेच दिलं पाहिजे. म्हणून भगवत पूज्यपाद शुकाचार्य परीक्षिती राजाला श्रीमद भागवत कथा सांगतात. परीक्षिती राजाने प्रश्न विचारलाय, तो तुमचा आमचा प्रश्न आहे. कारण आपल्याला सर्वांनाच मरावं लागणार आहे. आया है सो जाएगा राजा रंक फकीर. या मृत्यू लोकाचं वर्णन करताना भगवान परमात्म्याने केलंय, अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य माम भजस्व. भगवान परमात्मा म्हणतात हा मृत्यूलोक अनित्य कसा आहे, ज्ञानोबरायांनी फार गोड वर्णन केले. मृत्यू उदराची परिवरी गर्भोगयोशी, ज्ञानोबराय सांगतात. असा हा मृत्यूलोक आहे जो जन्माला आलेला आहे, त्याला मरावंच लागणार आहे. मरण कधीही कोणाला चुकणार नाही, मरण चुकू शकत नाही, परंतु मरणाची भीती मात्र मनुष्याची निश्चित चुकू शकते. सगळ्यांच्याच पाठीमागं लागलेलं हे मरणाचं भय आहे. सर्व भयामध्ये मोठं भय जर कोणतं असेल तर ते मरणाचं भय आहे. उठा उठा जागा, पाठी भय आले मोठे, असं संतांनी ज्याचं वर्णन केलंय. तुका म्हणे वाहे मरणाचे भय, तुका म्हणे वाहे मरणाचे भय, रक्षणा उपाय करुनी असे, रक्षणा उपाय करीत असे. म्हणे वाहे मरणाचे भय, तुका म्हणे वाहे मरणाचे भय, उपाय करुनी असे, उपाय करुनी असे. मरणाचं भय मनुष्याच्या पाठीमागे लागलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, आगा मर हा बोलू न साधी. माणसाला मर म्हटलेलं सुद्धा आवडत नाही. कदाचित मनुष्य कंटाळला, म्हणतो आपल्याला आता मरण आलं पाहिजे, पण नुसता म्हणतो. आमचे परमपूज्य बन्सी महाराज या ठिकाणी आले, ते म्हणतात नुसता म्हणतो. गुरुवरी बाबा दृष्टांत सांगत असतात, आजीबाई कंटाळल्या, मुलं बाळं सांभाळत नव्हती, स्वतःचा उदरनिर्वाह स्वतःच करावा लागत होता.
मोळ्या त्या ठिकाणी लाकडं आणायची, अरण्यातून मोळ्या बांधायच्या, बाजारात आणून विकायच्या. उन्हाळ्याचे दिवस कंटाळलेली आजी एक दिवशी म्हटली, अरे यमा ये लवकर मला घेऊन जा. यम तिथेच आलेला होता. तो लगेच त्या आजीच्या समोर प्रगट झाला. म्हटलं, आजी काय काम आहे? आजी म्हटली, एवढी मोळी माझ्या डोक्यावर उचलून दे आणि तू निघून जा. आगा मर हा बोलू न सहाती. मरण कोणालाही चुकणार नाही, पण मरणाची भीती मात्र चुकू शकते. का मरणाची भीती मनुष्याच्या मागे लागली? त्याला मरण म्हणजे नेमकं काय हेच माहिती नाही. म्हणून त्या ठिकाणी मरणाच्या भीतीतून आपल्याला दुसरं कोणी सोडू शकत नाही. माता पिता बंधू बहिणी, कोणी नपवती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे, हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी, कुंभपाकी जाचनी, तेथे कोणी जोड सोडविना, एका सद्गुरु वाचुनी. जे स्वामी अखंडानंद सरस्वती होते, त्यांच्या जन्मपत्रिकेमध्ये 19व्या वर्षी मृत्यूचा योग होता. त्यांनी त्यांच्या चरित्रामध्ये असं लिहिले, त्यांचे वडील काशीमधले सर्वात मोठे विद्वान, आणि त्यांनी यांची जन्मपत्रिका पाहिली आणि 19व्या वर्षीच मृत्यूचा योग. अन्यथा होणार नाही. स्वामींनी असं लिहिलंय, मला वैराग्य निर्माण झालं, कशामध्येच लक्ष लागे ना. मी अनेक महात्म्यांच्या जवळ गेलो, त्यांना भेटलो, माझं मरण चुकेल असं काहीतरी करा. ते म्हटले, हे बघ, आम्ही मरण तर काय कोणाचं चुकवू शकत नाही, परंतु मरणाची जी भीती आहे ही मात्र निश्चित चुकवता येते. प्रकार असा झाला, मनुष्याने जर भगवत चिंतन केलं, नामस्मरण केलं, तर कदाचित स्वामींनी असं लिहिलंय, माझी मरणाची भीती तर चुकलीच चुकली, पण माझं मरण सुद्धा चुकलं. याच्याकरता श्रीगुरूंच्याकडे जावं लागेल, संतांच्याकडे जावं लागेल. एक भगवान परमात्मा मरण चुकवू शकतो किंवा संत ते मरण चुकवू शकतात, म्हणजे मरणाची भीती चुकवू शकतात. मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर, मज केले अमर. मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर. मरण माझे मरुनी गेले, मज केले अमर, मज केले अमर, मज केले अमर. एक तर भगवान परमात्म्याला शरण जायचंय, नाहीतर श्रीगुरूंना शरण जायचंय. श्रीगुरूंना शरण गेल्यानंतर सुद्धा श्रीगुरू आपल्याला ज्ञान सांगतात, आणि ज्ञान ऐकल्यानंतर मनुष्याच्या मरणाची भीती निवृत्त होते. श्रीगुरू आपल्याला ज्ञान सांगतात, म्हणून भगवान परमात्म्याने श्रीमद भगवद्गीतेमध्ये सर्वांनाच संतांच्याकडे जायला सांगितलंय. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. जे ज्ञानी लोक आहेत, जे तत्वदर्शी लोक आहेत, ज्यांना भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झालेला आहे, अशा महापुरुषांच्या जवळ जायचंय. आणि गेल्यानंतर 3 गोष्टी करायला सांगितल्या, प्रणिपातेन, परिप्रश्नेन आणि सेवया. त्याचा क्रम सांगताना असा क्रम सांगितलाय, प्रणिपातेन, सेवया, परिप्रश्नेन. सगळ्यात पहिल्यांदा श्रीगुरूंच्याकडे गेल्यानंतर त्यांना प्रणिपात करायचा आहे. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. म्हणजे श्रीगुरूंच्या चरणावर आपलं मस्तक ठेवायचंय. मस्तकाच्या निमित्ताने आपला अभिमान सगळा श्रीगुरूंच्या चरणावर ठेवायचा आहे.
नाहीतर अभिमान घेऊन जर ज्ञान प्राप्त करू लागला मनुष्य तर श्रीगुरु ज्ञानाचा उपदेश करतील, पण हा ताट असल्यामुळे ज्ञान याला फलद्रूप होणार नाही. श्रीगुरूंच्या चरणावर मस्तक ठेवणं म्हणजेच श्रीगुरूंना सांगणं आहे की तुमच्या शरीरामध्ये असलेलं सर्वात निकृष्ट अंग तुमचे पाय, खालचं अंग तुमचे पाय, माझ्या शरीरामध्ये असलेलं उत्कृष्ट अंग माझं डोकं, मी तुमच्या पायाच्या बरोबर सुद्धा नाही, म्हणजे मी तुमच्या बरोबर काहीच नाही. आपला अभिमान श्रीगुरूंच्या चरणाजवळ समर्पित करणं. प्रणिपात केल्यानंतर श्रीगुरूंची सेवा सांगितली, कायिक, वाचिक, मानसिक. कशी श्रीगुरूंची सेवा करावी ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायामध्ये आचार्योपास्ती या पदावर लिहिलेलं व्याख्यान तुम्ही वाचा. आणि गुरुचे भवन आपण मी होईन, दास होनी करीन दास्य तेथीचे, जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरुवाक्या वाचोनी शास्त्र हाती न शिवे. असं कायिक, वाचिक, मानसिक सर्वच सेवेचं वर्णन केलं. सेवा करत असताना भावना ही ठेवावी, मी ही जी सेवा करतोय गुरूंच्या करता करत नाही, माझं अंतःकरण शुद्ध व्हावं म्हणून करतोय. नाहीतर गुरूंच्या करता मी सेवा करतोय अशी जर भावना असेल तर त्या सेवेने कदाचित अभिमान वाढण्याची शक्यता आहे, जो कमी झाला पाहिजे. ज्ञानोबारायांची सेवा करतोय, तुकोबारायांची मी सेवा करतोय, माझ्या करता करतोय, त्यांच्या करता नाही. आणि मग सेवा झाल्यानंतर पुढचा मार्ग सांगितलाय, परिप्रश्नेन. हे सगळं मी कशा करता सांगतोय? शुकाचार्यांनी पहिल्याच श्लोकामध्ये असं म्हटलंय, वर्यानेशते प्रश्न कृतो लोकहितम नृप. वा राजा, काय प्रश्न विचारलास? लोक कल्याणाचा तू प्रश्न विचारलास. आत्मविद संमत पुंसाम. कारण मनुष्यासाठी ऐकणे इत्यादी बाबत श्रेष्ठ काय असे तू विचारले. आत्मज्ञानी पुरुष अशाच प्रश्नाचा मोठा आदर करत असतात. आत्मविद संमत प्रश्न, लोक हितम प्रश्न, लोकांच्या हिताचा प्रश्न, आत्मविद लोकांना आवडणारा प्रश्न, असा तू प्रश्न विचारलाय राजा. श्रीगुरूंच्याकडे गेल्यानंतर प्रश्न का विचारायचा? कारण प्रश्न विचारल्यानंतर श्रीगुरूंना आपला अधिकार कळतो. याला कोणता उपदेश करायचा आहे? प्रश्न विचारणं ही बौद्धिक शरणागती आहे. प्रश्न विचारत असताना उत्तराच्या अपेक्षेकरता प्रश्न असावा. बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो, आपल्याला माहिती असतं पण समोरच्याला येतंय का म्हणून प्रश्न विचारला जातो. दुसऱ्याची परीक्षा पाहण्याकरता प्रश्न नको, तो अभिमान वाढवेल. प्रश्न विचारत असताना उत्तर ग्रहण करण्याची तयारी ठेवून तो प्रश्न असावा. आत्मोद्धाराचा तो प्रश्न असावा. सर्वांच्या हिताचा तो प्रश्न असावा. तर्क करावा. मनुष्याने कुतर्क मात्र करू नये. कारण प्रश्न विचारणारा कुठं बसून प्रश्न विचारतोय हे समोरच्याला लगेच लक्षात येतं. आणि त्यातल्या त्यात आत्मज्ञानी जे पुरुष असतात, श्रीगुरु जे असतात, त्यांना मात्र लगेच लक्षात येतं हा जो विचारणारा आहे नेमका कुठे बसून प्रश्न विचारतोय. हा स्थूल शरीरात बसलेला आहे, सूक्ष्म शरीरात बसलेला आहे, स्वर्गात आहे, नरकात आहे, पामर आहे, जिज्ञासू आहे, विषयी आहे का मुक्त आहे. आणि मग त्या त्या प्रश्नानुसार साधू संत उपदेश करतात. अधिकारानुरूप उपदेश करण्याची संतांची प्रणाली असते. अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश. हे ओझे त्यास तेची द्यावे, हे
गजाचे पालान मुंगीवरी भार गजाचे पालान मुंगीवरी भार गजाचे पालान मुंगीवरी भार गजाचे पालान. आणि म्हणून अधिकारानुसार प्रश्न विचारला. आज राजा त्या ठिकाणी शाप प्राप्त झालेला असल्यामुळे मरण दूर कशाने होईल, मरणाची भीती दूर कशाने होईल असा प्रश्न विचारतो. जवळजवळ तुम्हाला आम्हाला सर्वांनाच उपयोगी असा प्रश्न राजाने विचारलेला असल्यामुळे शुकाचार्यांना आनंद झाला आणि शुकाचार्य त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना पहिल्यांदा राजाच्या प्रश्नाची स्तुती करतात. वा राजा. आणि आता उत्तर द्यायला सुरुवात करतात. मी काय श्रवण करू असं राजाने विचारलं होतं. तेव्हा शुकाचार्य परीक्षित राजाला सांगतात. राजा, श्रोतव्यादीनि राजेंद्र नृणाम संति सहस्रशा अपश्यताम आत्मतत्वम ग्रहेषु ग्रहमेधिनाम. हे राजेंद्रा, जे ग्रहस्थ संसारातील कामधंद्यात गढून गेलेले आहेत, आपल्या स्वरूपाला जे जाणत नाहीत, त्यांच्यासाठी ऐकण्यासारख्या सांगण्यासारख्या अशा हजारो गोष्टी आहेत. सगळा संसार मनुष्याच्या अंतःकरणामध्ये ऐकूनच आलेला आहे आणि तो ऐकून आलेला संसार बाहेर काढायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ऐकलंच पाहिजे. जी वस्तू आपल्याला नित्य अपरोक्ष असते अशा वस्तूचा साक्षात्कार श्रवणाशिवाय होत नाही. अरे राजा, मनुष्याचं जवळजवळ सर्व आयुष्य असंच फुकट जातं. निद्रया ह्रियते नक्तम व्यवायेन च वा वयः दिवाचारते हया राजन कुटुंब भरणेन वा. सर्व आयुष्य रात्री झोपेत, ग्रस्त धर्म भोगण्यात, दिवसा संपत्तीचे हाव आणि कुटुंबाचं पालन पोषण. संसारामध्ये ज्यांना तो आपले अत्यंत घनिष्ठ संबंधी समजतो ते शरीर, पुत्र, पत्नी इत्यादी सारे मिथ्या आहे. परंतु जीव त्यांच्या मोहात असा अडकून जातो. रात्रंदिवस ते मृत्यूच्या दाढेत आहेत हे पाहूनही तो सावध होत नाही. पश्यनापि न पश्यती असं म्हटलंय. पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं करतोय. जगातलं सर्वात मोठं आश्चर्य काय? महाभारतामध्ये व्यास महर्षींना विचारलं. त्या यक्षाला प्रश्न विचारले, त्याच्यामध्ये प्रश्न आलाय, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय? अहनी अहनी भूतानी गच्छन्ति यमालयम अन्या स्थावरम इच्छन्ति किम आश्चर्यम अतःपरम असं म्हटलेलं आहे. रोज लोक मरतात, पण तरी सुद्धा जे जिवंत आहेत त्यांना असं वाटतं आपण आता काही मरणार. एक पाहत सा एकाची दहने सावध त्या गुन्हेगार नवा. सावध त्या गुन्हेगार नवा. एकाची दहने सावध त्या गुन्हेगार नवा. सावध त्या गुन्हेगार नवा. मनुष्य बेसावध आहे आणि म्हणून अचानक ज्याच्या अंगावर दुःख येऊन पडतं त्याला त्या दुःखाचा जास्त त्रास होतो. जो अगोदर सावध असेल त्याच्यावर जर दुःख आलं तरी सुद्धा दुःख सहन करण्याची ज्याने अगोदरपासून तयारी केली त्याला एवढं दुःख भोगावं लागत नाही. म्हणून तर भगवान परमात्म्याने ज्ञानी महापुरुषाची लक्षणं सांगत असताना एक महत्वाचं लक्षण सांगितलं. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. दोषानुदर्शनम. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष दर्शनम असं का नाही म्हटलं? अनुदर्शन म्हटलं. अनुदर्शन. अनुदर्शन शब्दाचा अर्थ फक्त माऊलींनीच ज्ञानेश्वरीमध्ये केलाय, इतर टीकाकारांनी कोणी केला नाही. पहिल्याच ओळीमध्ये सांगितलं माऊलींनी, आणि जन्म मृत्यू दुःखे व्याधी वार्धक्य कलुषे ये अंगान येता देखे दुरुणी जो. याला म्हणायचं अनुदर्शन.
म्हणजे अजून आपल्याला प्राप्त झालेलं नाही, परंतु प्राप्त झालं नाही तरी सुद्धा अगोदरच ते पाहायचं. कोणी म्हणेल का हो, एवढं चांगलं आयुष्य मनुष्याने दिलंय, सुखात आमचे दिवस चाललेत, हे कशा करता अगोदर सगळं पाहत राहायचं. काय काय लोक म्हणतात हो, तुमची कथा, हे चिंतन हे ऐकल्यानंतर आमचं चांगलं चाललेलं असतं ते सगळं बिघडून जातं, म्हणून ते कथाच ऐकायला येत नाही लोक. तरुणपणामध्येच म्हातारपणाची कल्पना करायची, सुखात सगळं चाललेलं असताना दुःखाची कल्पना करायची, चिंता करत बसायची नाही. पण जी वस्तुस्थिती आहे मनुष्याला तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मनुष्य का पाप करतो, मनुष्य का वाईट वागतो याचं कारण सांगत असताना साधू संतांनी सांगितलंय की मनुष्य मृत्यूला विसरलाय. काय ज्ञानोबारांनी त्या श्लोकावर गोड लिहिले, एवढ्याच पदावर काय काय लिहिले बघा तुम्ही. कसा असतो ज्ञानी महात्मा. वैर जन्मांतरीचे सर्पा मनोनी न वचे, तैसा अतिता जन्माचे उणे जो आहे. ना तरी केळविली नोवरी, का संन्यासी ज्या परी, तैसा न मरता करी. मृत्यू सूचना पाहेचा पेना वाटवधा, तव आजीची होई जे सावधा. जीवन निघता औषधा, धावा धावी धावी जे जेवी. मी मधल्या 2-3 सोडून देतोय बरं का, आणि मग वया म्हणतोय. शेवटी ज्ञानोबाराय म्हणतात, आईशी दशा येईल पुढे, तेथ मन होईल वेडे. तव चिंतोनी ठेवी रोकडे. आत्मज्ञान म्हणजे कानाला ऐकू येणार नाही म्हणून तो आजच असं ऐकून ठेवतो की जे ऐकल्यानंतर परत ऐकायचं शिल्लकच राहत नाही. डोळ्याने पुढे आपल्याला दिसणार नाही म्हणून ते पाहून ठेवतो की जे पाहिल्यानंतर आता परत काही पाहावंसं वाटत नाही. ते चिंतन करतो बुद्धी चांगली असताना, की जे चिंतन केल्यानंतर चिंतन संपून जातं. कृतम कृत्यम परापनीयम प्राप्तम प्राप्तमित्येव तृप्यति. जे करायला पाहिजे तो अगोदर तो करून ठेवतो. आणि म्हणून राजा लोक मृत्यूला विसरले, आणि म्हणून मनुष्याच्या पाठीमागं माया मोह हे सगळं लागलं. अचानक मृत्यू येतो, आणि अचानक मृत्यू आल्यानंतर मात्र मनुष्य गोंधळून जातो, गडबडून जातो. ज्याप्रमाणे इतर गोष्टीची मनुष्य तयारी करतो त्याप्रमाणे माणसाने मरणाची सुद्धा जीवनामध्ये तयारी केली पाहिजे. ज्याने मरणाची तयारी केली तो मनुष्य मात्र मृत्यूला घाबरत नाही, मग तो मात्र उलट वाट पाहतो. मृत्यूसुद्धा आपला मित्रच आहे, की आपलं जुनं शरीर घेतो आणि नवीन शरीर आपल्याला देतो. किंवा वास्तविक पाहता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मृत्यू नावाची कल्पना नाहीच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मरण माझे मरून गेले आणि मज केले आमर. कारण मरण म्हणजे काय, स्थूल शरीराचा आणि सूक्ष्म शरीराचा वियोग असं लोक मरण व्यवहारामध्ये समजतात. परंतु आम्ही तर या सूक्ष्म शरीराचा, स्थूल शरीराचा, कारण शरीराचा, आमच्या स्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत अभाव आहे असा निश्चय अगोदरच केला. आता आम्हाला नाही आम्हा ज्यावे मरावे लागत, आपुले मरण पाहिले म्या डोळा. आणि म्हणून राजा देहापत्य कलत्रादिश्वात्मन आत्म सैन्येश्व सत्स्वपी तेषां प्रमत्तो निधनम पश्यन्नपि न पश्यती. याकरता मनुष्याने काय केलं पाहिजे, तर याच्याकरता श्रवणच केलं पाहिजे. सर्वात पहिली भक्ती जर कोणती असेल, श्रवण भक्ती सांगितली बरं का. तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी, श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्च इच्छता भयम. ज्याला अभयाची इच्छा आहे त्याच्याकरता जो सर्वात्मा आहे, जो भगवान आहे, जो ईश्वर आहे, जो हरी आहे, अशी 3 विशेषणं दिली. जो सर्वात्मा आहे, जो भगवान आहे, जो ईश्वर आहे, जो हरी आहे, माणसाने त्यातच श्रवण करावं. पहिलं श्रवण सांगितलं बरं का, कारण श्रवणाने माणसाला साक्षात्कार होतो.
भगवान परमात्मा आपल्या मनामध्ये येण्याचं द्वार जर कोणतं असेल तर ते श्रवण आहे. भगवान परमात्म्याचं राहण्याचं ठिकाण सांगत असताना वाल्मिक ऋषींनी पहिलं राहण्याचं ठिकाण सांगितलंय. जिनके श्रवण समुद्र समाना, श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारे सुभग सरिनाना, कथा तुम्हारी सुभग सरिनाना, जिनके श्रवण समुद्र समाना, जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुभग सरिनाना, सुभग सरिनाना, जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुभग सरिनाना. जिनके श्रवण समुद्र समाना. हे देवा, ज्यांचं श्रवण समुद्रासारखं आहे, म्हणजे तुमच्याविषयी जे लोक खूप ऐकतात त्यांच्या मनात जाऊन तुम्ही बसा, असं म्हटलंय. म्हणजे श्रवणानेच भगवान परमात्मा आत येतो आणि निर्गुण निराकार जो भगवान परमात्मा आपल्याला साक्षात अपरोक्ष आहे त्याचा साक्षात्कार सुद्धा श्रवणाने होतो. आपण नेहमी गोष्ट ऐकतो, 10वा तूच आहेस. स्वतः 10वा असताना सुद्धा स्वतःला विसरला, रडायला लागला, 10वा मेला, 10वा बुडाला. पण एका सज्जन मनुष्याने त्याला सांगितलं, तू 10वा आहेस. तू 10वा आहेस हे सांगण्यापूर्वी तो नव्हता का? होताच, परंतु भ्रम होता. स्वतःला अपरोक्ष नित्य अपरोक्ष असून सुद्धा मनुष्याला भ्रम झालेला आहे. मी जीव आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी जन्मणार आहे, मरणार आहे. मग याच्याकरता आत्मावारे दृष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निधिध्यासितव्यः. त्या परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार करून घेण्याकरता पहिलं जर साधन कोणतं असेल, श्रवण. म्हणून माणसाने श्रवण मात्र पहिलं केलं पाहिजे. बाकी काही गोष्टी आपल्याकडून होतील न होतील, पण श्रवण महत्त्वाचं आहे. श्रवण ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपली बुद्धी आणि सांगणाराची बुद्धी अशा दोन बुद्धी काम करत असतात. परंतु जो उच्च अधिकारी असेल त्याला श्रवणाने साक्षात्कार होतो, सर्वांना होत नाही. काना वचनाचे भेटी सरिसाचे पै किरीटी, वस्तू होऊन या उठी कवनी एकी जो. तत्वमसी ऐशी वाणी एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळोनी तत्क्षणी जागिनला. पण किती? मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये. आणि म्हणून मग पुढची साधनं सांगितली. श्रवणानंतर मनन, मननानंतर निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन ही साधना सांगितली. या दुसऱ्या स्कंदामध्ये हा साधन स्कंद आहे 10 अध्यायाचा. या 10 अध्यायाच्या साधन स्कंदामध्ये पहिल्यांदा श्रवण सांगितलं आणि श्रवणाचे अंग इतर, म्हणून मग ध्यान सांगितलंय आणि मनन सांगितलंय बरं का. पहिल्यांदा 2 अध्यायामध्ये सूक्ष्म ध्यान सांगितलं. सूक्ष्म ध्यान, स्थूल ध्यान अशी दोन्ही ध्यानं सांगितली. त्यानंतरच्या 2 अध्यायामध्ये श्रोत्यांच्या अंतकरणाची निर्मलता, वक्त्याच्या अंतकरणाची निर्मलता याच्याकरता भगवत स्तुती सांगितली. आणि राहिलेले जे 6 अध्याय आहेत त्या 3 अध्यायामध्ये सृष्टीच्या उत्पत्तीद्वारे मनन सांगितलंय आणि 3 अध्यायामध्ये उपपत्तीच्या द्वारे मनन सांगितलं. असा 10 अध्यायाचा हा स्कंद आहे. याच्यामध्ये साधना सांगितली. आणि म्हणून
श्रवण करावं सांगितलं. पहिल्यांदा श्रवण, सांगणारा भेटला तर श्रवण करायचं, सांगणारा कोणी जर भेटला नसेल तर कीर्तन करायचं. कीर्तनाचं सुद्धा फार मोठं महात्म्य सांगितलंय बरं का. तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐशे केले. यमदमावकळा आणली, तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकीची खुंटली रहाटी आगवे. असा हा कीर्तनाचा फार मोठा महत्व आहे. कीर्तन करून जर आपल्याला कंटाळा आला तर स्मरण करायचं. म्हणजे श्रवण, कीर्तन, स्मरण. पण कोणाचं करायचं? जो सर्वात्मा आहे, जो भगवान आहे, जो ईश्वर आहे, जो हरी आहे, जो सर्वांचा आत्मा आहे, अशा परमात्म्याचं श्रवण करायचं. जो सर्वांचा आत्मा आहे त्याच्याविषयीच स्मरण करायचं, त्याचं स्मरण करायचं. एतावान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ परपुंसाम अंते नारायण स्मृती. मनुष्य जन्माचा हाच श्रेष्ठ लाभ आहे की त्याने ज्ञानाने किंवा भक्तीने किंवा आपल्या धर्मावरील निष्ठेने कोणत्याही प्रकारे का होईना जीवन असे बनवावे की मृत्यूसमयी भगवंताचे स्मरण अवश्य राहिलं पाहिजे. एखादा ज्ञानमार्गी साधक असेल त्याने ज्ञानमार्गाने, एखादा भक्तिमार्गी साधक असेल त्याने भक्तीच्या मार्गाने. मधुसूदन सरस्वतींनी आपल्या भक्ती रसायन ग्रंथामध्ये या दोनही साधकांचा विचार केला आहे. ज्याचं अंतःकरण लवकर द्रवीभूत होतं, भगवंताच्या कथा ऐकण्यामध्ये, भगवंताचे गुणानुवाद ऐकण्यामध्ये, भगवंताच्या रूपामध्ये गुणामध्ये ज्याची जास्त आसक्ती आहे, लवकरात लवकर ज्याचं अंतःकरण द्रवीभूत होतं, कंठ सद्गदित होतो, अंगावर रोमांच येतात, तो भक्तीचा अधिकारी सांगितला. ज्याची बुद्धी खूप सूक्ष्म आहे, तर्क करते, कुतर्क करते, असा जो पुरुष आहे, वैराग्यवान आहे, तो ज्ञान मार्गाचा अधिकारी सांगितला. शेवटी भक्तीने जा, ज्ञानाने जा, एकाच परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होत असते. म्हणून एतावान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ परपुंसाम अंते नारायण स्मृती. तुका म्हणे देहा आल्याचे सार्थक, जन्मा तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, अवघीची पापी गेली दिगंतर, अवघीची पापी गेली दिगंतर. विठ्ठलाची एक आवघीच पापी गेली दिगंतरी. हे राजा, निर्गुण स्वरूपात रमलेले म्हणून विधिनिषेधाच्या मर्यादा ओलांडलेले मुनी सुद्धा प्रामुख्याने भगवंताच्या गुणांच्या वर्णनातच रमून जातात. द्वापार युगाच्या शेवटी या वेदतुल्य श्रीमद भागवत नावाच्या महापुराणांचे मी माझे वडील श्री व्यास यांच्याकडून अध्ययन केले होते. ज्या भागवतामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया सांगितलेली आहे. कोणी भक्तियोगी असेल, कोणी ज्ञानयोगी असेल, कोणी कर्मयोगी असेल, सर्वांनाच सुंदर असा उपदेश आणि सर्वांना भगवान परमात्म्यापर्यंत घेऊन जाण्याची व्यवस्था ज्या ग्रंथामध्ये आहे, या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भागवत. वास्तविक पाहता हे राजा, मी निर्गुणामध्ये रमणारा होतो, परिनिष्ठितोपि नैर्गुण्य उत्तम श्लोक लीलया ग्रहित चेता राजर्षे आख्यानम यद अधीतवान.
मी निर्गुण परमात्म्यामध्ये रममान असणारा होतो, परंतु भगवान परमात्म्याचे गुण मी ऐकले शुकाचार्य म्हणतात, आणि मी सुद्धा भगवान परमात्म्याच्या गुणाचं चिंतन करतो. मला सुद्धा याच्यामध्ये आनंद वाटतो. आणि म्हणून शास्त्रांनी संतांनी भगवान परमात्म्याचं नामस्मरण, भगवान परमात्म्याचं चिंतन हाच फार मोठा मार्ग जीवाच्या उद्धाराकरता अभयाकरता सांगितलेला आहे. त्या मार्गाचाच मनुष्याने अवलंब केला पाहिजे. म्हणून अंतकाली काय करावं याच्याकरता काही थोडासा मार्ग सांगितला आहे, प्रक्रिया सांगितली. मृत्यूचा समय आल्यावर मनुष्याने भयभीत होऊ नये. त्याने वैराग्याच्या शस्त्राने शरीर आणि त्याच्या संबंधी असणाऱ्या विषयी ममता तोडून टाकावी. मोठ्या धैर्याने घराच्या बाहेर पडून पवित्र तीर्थातील जलात स्नान करावे आणि पवित्र तसेच एकांत स्थानी विधीपूर्वक आसन घालून बसावे. श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदातील 15वा श्लोक. पवित्र तीर्थामध्ये जायचं, कारण तीर्थामध्ये गेल्याशिवाय आपल्याला सत्संग घडत नाही, श्रवण घडत नाही. आणि जोपर्यंत श्रवण करणार नाही आपण, तोपर्यंत आपण अज्ञानात राहणार. आसक्तीचा परित्याग होणार नाही, म्हणून पवित्र तीर्थामध्ये जायला सांगितलंय. तीर्थामध्ये गेल्यानंतर सुद्धा, तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर, तिथे गेल्यानंतर काय करायचं? व्यापार करायचा का? तिथे गेल्यानंतर, तीर्थामध्ये गेल्यानंतर संत संग केला पाहिजे मनुष्याने. आणि म्हणून अशा पवित्र ठिकाणी बसून पहिल्यांदा असं वर्णन इथे केलंय. त्यानंतर परमपवित्र अशा अ उ म या 3 मात्रांनी युक्त असलेल्या अक्षर परब्रह्माचा मनपूर्वक जप करावा. ज्यांना ओंकार जमत नसेल त्यांनी भगवंताचं नामस्मरण करावं. बुद्धीच्या साह्याने मनाच्या द्वारा इंद्रियांना त्यांच्या विषयापासून परावृत्त करावे आणि कर्मवासनांनी चंचल झालेल्या मनांना विचारांनी काबूत ठेवून ते भगवंताच्या मंगलमय रूपाकडे लावावं. आपण ज्या भगवान परमात्म्याच्या रूपाचं ध्यान करतो, कोणताही भगवान परमात्मा असेल, आपल्या आवडीची जी मूर्ती असेल, प्रतिमा असेल, शक्यतो शास्त्राने संतांनी ज्या प्रतिमेचं वर्णन केलंय त्याचं ध्यान करावं. संतांनी पांडुरंग परमात्म्याचं वर्णन केलंय, आपण पांडुरंग परमात्म्याच्या रूपाचं ध्यान करावं. हृदयामध्ये, मनामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या रूपाचं ध्यान करत असताना सुद्धा पहिल्यांदा सर्वांगाचं ध्यान करायला सांगितले. आणि सर्वांगाचं ध्यान केल्यानंतर मग हळूहळू एका एका आपल्याला आवडत्या अवयवाचं ध्यान करायला सांगितलं. पहिल्यांदा संपूर्ण मूर्ती पाहिली. मूर्ती पाहिल्यानंतर मग एका एका अवयवाचं ध्यान. पांडुरंग परमात्मा विटेवर उभे राहिले. का बरं भगवान विटेवर उभे राहिलेले असतील? विटेवर उभं राहून भगवान परमात्मा आपल्याला काय सांगतात? भगवान म्हणतात, एवढी छोटीशी जागा जरी तुम्ही मला दिली तर मी त्याच्यावर येऊन उभा राहायला तयार आहे. उभं राहणं हे कर्तव्य दक्षतेचं प्रतीक आहे. त्यानंतर भगवान परमात्म्याचे असलेले सुकुमार पाय, त्याचं चिंतन करायचं. पुढे 3ऱ्या स्कंदामध्ये हा विषय परत सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलंय, भगवंताच्या चरणाचं चिंतन करत असताना भगवंताच्या चरणावर असलेले जे चिन्ह आहेत त्याचं चिंतन करावं. ध्वज, अंकुश आणि वज्र आणि कमल, शंख, पद्म ही भगवान परमात्म्याच्या चरणावर असलेली चिन्ह आहेत. त्या चिन्हाचं चिंतन करायचं. वज्राचं चिंतन एवढ्या साठी करायचं की भगवान परमात्म्याच्या चरणावर असलेलं हे जे वज्र आहे, माझ्या जीवनामध्ये असलेली जेवढी पापं आहेत त्या वज्र ते पापांचा नाश करणार आहे. मी भगवंताचं चिंतन करतोय आणि त्यामुळे भगवान परमात्मा या वज्राच्या द्वारे माझ्या पापाचे पहाडच्या पहाड, पर्वतच्या पर्वत छेदून टाकतो. अंकुशाचं चिंतन करायला सांगितलंय. भगवान परमात्म्याच्या चरणावर जो अंकुश आहे, हा मनरूपी हत्ती जो आहे, हा फार उन्मत्त झालेला आहे. हा जीवाला दुःख देतो, म्हणूनच माझ्या परमात्म्याने हा अंकुश ठेवलेला आहे. मी त्याच्या चरणाचं चिंतन करतोय आणि मला भगवान परमात्मा माझ्या मनाला आता अंकुशात ठेवतोय. ध्वजाचं चिंतन एवढ्या करता करायचं. ध्वज हे विजयाचं प्रतीक आहे. मी भगवंताच्या चरणाचं चिंतन करू लागलो, आता निश्चितच मी माझ्या मनावर विजय प्राप्त करणार. आता निश्चितच मोक्षरूपी श्री मलाच वरणार. कमलाचं चिंतन करायला सांगितलंय. तो भगवान परमात्मा जणू काय कमल घेऊन माझ्या करताच बसलेला आहे.
साधू संतांनी या सर्व आयुधाचंही सांगितलं, चिंतन सांगितलंय. भगवान परमात्म्याने हातामध्ये कमळ कशा करता घेतलं, हातामध्ये गदा कशा करता घेतली, शंख कशा करता घेतलाय, सर्वांचं चिंतन नाथ महाराजांनी एकनाथी भागवतात सांगितलं. आठवते का? चक्रे अभिमानाचा करी चेंदा, मोह ममता छेदी गदा, शंखे उद्बोधी निजबोधा, निज कमळे सदा निज भक्ता पूजी. निज कमळे सदा निज भक्ता पूजी. ही हातातली आयुध सांगितली. चक्रे अभिमानाचा करी चेंदा, मोह ममता छेदी गदा, आणि शंखे उद्बोधी निजबोधा, आणि निज कमळे सदा निज भक्ता पूजी. त्याप्रमाणे भगवान परमात्म्याच्या सर्व पहिल्यांदा पायाचं चिंतन करायचं. आता पायावर मन स्थिर करायचं. भगवान परमात्म्याचे जे पाय आहेत, समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम, समचरण दृष्टी विटेवर साजरी. पहिल्यांदा चरण, बरं का, चरण समान का ठेवले भगवान परमात्म्याने? भगवान परमात्मा म्हणतात, समोहम सर्वभूतेषु ब्रह्म सर्वगत सदासम. मी समान रूपाने सर्व प्राणी मात्रामध्ये जगामध्ये व्याप्त आहे. त्याच भगवान परमात्म्याचं चिंतन करत करत कमरेवर जे भगवान परमात्म्याने हात ठेवले त्याचं चिंतन करायचं. का बरं भगवान परमात्म्याने कमरेवर हात ठेवले असतील? काही साधू संत म्हणतात, भगवत पूज्यपाद शंकराचार्य म्हणतात, प्रमाणम भवाब्दे हृदम मामकानाम नितम भक्कराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. मामकानाम भवाब्दे प्रमाणम इदम. मामकानाम म्हणजे जे माझे आहेत, भवाब्दे हे म्हणजे भवसागराचं, प्रमाणम म्हणजे जे पाणी आहे ते इदम. इदम म्हणजे एवढंच आहे, कमरे इतकं. देवाच्या कमरे इतकं नाही बरं का, आपल्या कमरे इतकं. हे भगवान परमात्मा दाखवतात. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, बाबा भवसागर तरत असताना तुम्ही भीती का बरं बाळगता? भवसागर तरता कारे करीतसा चिंता. 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 पहिला उभा दाता कटिकर ठेवुनी. पहिला उभा दाता कटिकर ठेवुनी. त्याचे पायी घाला मेथे मोलने जग जेथे. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. त्याचे पायी घाला मेथे मोलने जग जेथे. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. एका एका अवयवावर मनुष्याने आपलं मन स्थिर करायला सांगितलंय बरं का. आणि ते अवयवावर स्थिर मन करत असताना भगवंताच्या स्वभावाचंही चिंतन करायचं. अंतःकरण त्यामुळे द्रवीभूत होत असतं. शास्त्रामध्येच, भक्तिशास्त्रामध्ये प्रक्रिया सांगितली. आपण चिंतन करत असताना जर आपलं अंतःकरण द्रवीभूत झालं तर ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळी मुसीमध्ये सोनं ओतल्यानंतर ज्या आकाराची ती मूस असेल तो आकार थंड झाल्यानंतर त्या सोन्याला प्राप्त होत असायचं, अजूनही होतो. त्याप्रमाणे आपलं जे मन आहे
द्रवीभूत झालं आणि त्या द्रवीभूत चित्तामध्ये जो आकार असेल तो आकार जसाच्या तसा ठसावला जातो. भगवान परमात्म्याचं दर्शन करत असताना कदाचित आपलं चित्त द्रवीभूत झालं, कंठ सद्गदित झाला. सकाळी सकाळी दर्शन करताना जर पांडुरंगाचं दर्शन करताना द्रवीभूत झालं, पहा दिवसभर ती मूर्ती तुमच्या मनातून जाणारच नाही. पण दर्शनाला गेला आणि उग करायचं म्हणून दर्शन केलं. दर्शनाला गेल्यानंतर सुद्धा लोक आपल्या मागं कोण उभं राहिले, पुढं कोण उभं राहिले, मागून पुढे कोण गेला, पुढून मागे कोण आला, इकडेच लक्ष देतात. परमपूज्य डोंगरेजी महाराज तर असं म्हणायचे, लोक अशा ठिकाणी आपली चप्पल काढून ठेवतात की जिथून देवही दिसला पाहिजे आणि चप्पलही दिसली पाहिजे. देवाच्या मंदिरात जरी लोक गेले तरी देवळातल्या आरशामध्ये देवाला न पाहता आपल्याकडेच पाहत राहतात. हे खरं दर्शन नाही. देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. केवळ दर्शन घ्यायचं म्हणून झालं एकदाच आपलं दर्शन. हे अभ्यासाचं सुख झालं. रोज सकाळी उठायचं, देवळात जायचं, दर्शन घ्यायचं, एक प्रदक्षिणा करायची, आला झालं आजचं काम. त्याने काहीच फायदा होणार नाही असं नाही, पण ते खरं दर्शन नाही. सुवर्णमणी सोनया कल्लोळ जैसा पानिया तैसा मज धनंजया शरण येतू. भगवान परमात्म्याने शरण कसं यायचं याच्याकरता ही ओवी सांगितलेली आहे. तेव्हा भगवान सगुण परमात्म्याचं दर्शन घेत असताना चित्तवृत्ती द्रवीभूत करायची आणि द्रवीभूत केल्यानंतर तो आकार ठसावला जातो चित्तामध्ये असं सांगितलं आहे. म्हणून पूजा करत असताना, नामस्मरण करत असताना, रूपाचं दर्शन करत असताना भक्तिशास्त्रामध्ये चित्त द्रवीभूत किती होते याला महत्त्व आहे. आणि मग एका एका अवयवाचं ध्यान करायचे. तत्र एका अवयवम ध्यायेत विच्छन्नेन चेतसा मनो निर्विषयम युक्त्वा ततः किंचन न स्मरेत. एका एका अवयवाचं ध्यान करायचं. ध्यान करत करत मुखमंडलाचं ध्यान करायचं. भगवान परमात्म्याच्या मुखमंडलाचं ध्यान केल्यानंतर मग फक्त मुखाचं ध्यान करायचं. मुखाचं ध्यान केल्यानंतर सुद्धा तिथे एकाग्र मन करायचं. एकाग्र मन केल्यानंतर दुसरं काहीच चिंतन करायचं नाही. आपोआप ते मन स्थिर होतं आणि स्थिर झालेलं जे मन असतं ते आपला मनपणा सोडून देतं. कारण विक्षेप म्हणजे काय? मनाची चंचलता हाच खरा विक्षेप आहे. झोपेमध्ये मन अज्ञानामध्ये लीन होतं. झोपेमध्ये विक्षेप असतो का? नाही. ते कारणामध्ये लीन होतं. लीन जरी झालं तरी लगेच जगतरूपी विक्षेप गेला. झोपेमध्ये जगत आहे का? गाढ झोपेमध्ये जगत नाही. मनाची अस्थिरता हाच खरा प्रपंच आहे, हेच खरं जगत आहे. आणि मग स्थिर चित्ताने भगवंताच्या मूर्तीतील कोणत्याही एका अवयवाचं ध्यान करायचं. अशा प्रकारे एका अंगाचे ध्यान करता करता विषय वासनारहित झालेल्या मनाला पूर्ण रूपाने भगवंतामध्ये असे तल्लीन करावे की ते पुन्हा दुसऱ्या कोणत्याही विषयाचं चिंतन करणार नाही. नाथबाबांनी फार सुंदर प्रक्रिया सांगितली बरं का ही ध्यानाची. म्हणजे सगुण ध्यानाकडून हळूहळू निर्गुण ध्यानाकडे कसं जायचं. ध्यानामध्ये अनेक प्रकार आहेत बरं का. सगुण ध्यान वेगळं, निर्गुण ध्यान वेगळं, योग्याचं ध्यान वेगळं, सांख्य लोकांचं ध्यान वेगळं, नैयायिकाचं ध्यान वेगळं, वेदांतातलं ध्यान वेगळं. प्रत्येक ध्यानाने मनुष्याला आनंद प्राप्त होत असतो. तेव्हा ध्यान करत असताना आता सगुणाकडून पुन्हा निर्गुण ध्यानाकडे कसं जायचं. ध्याना आले जे हास्यवदन तेथून सांडोनी वदन केवळ हास्याचे करावे ध्यान हास्या माझी मन घालोनी. मग हास्याचे हे सांडोने ध्यान हास्या माझी जो सच्चिदानंद घन तेथ प्रवेशावे मन अतिसावधान निजनिष्ठा. नाथ महाराज म्हणतात. म्हणजे भगवान परमात्म्याच्या मुखावर असलेलं जे हास्य आहे त्या हास्यामध्ये मन स्थिर करायचं आणि हास्यामध्ये असलेला आनंदाकार वृत्ती करायची आणि ती वृत्ती आनंदाकार केल्यानंतर पुढे ती वृत्ती निघून जाते.
आणि पदम तत्परमम विष्णोर मनो यत्र प्रसिद्धती. केवळ आनंदच आनंद शिल्लक राहतो, तेच भगवान परमात्म्याचं खरं पद आहे असं सांगितलं. ह्याच्याकरता हा अभ्यास सांगितला. अभ्यासाने या सर्व गोष्टी त्या ठिकाणी प्राप्त होत असतात. जसा आपल्यामध्ये आनंद आहे याच्याकरता ही प्रक्रिया सांगितली, त्याप्रमाणे तोच भगवान परमात्मा सर्व ठिकाणी व्यापून भरलेला आहे. मी आनंदरूप आहे हेही कळावं लागतं आणि सगळं जगत आनंदरूप आहे हेही कळावं लागतं. आणि म्हणून संपूर्ण जगत हे भगवान परमात्म्याचं शरीर आहे असंही ध्यान करायला सांगितलंय. जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिया स्थूले भगवतो रूपे मनसंधारये धिया. पहिल्यांदा जितासनो, माणसाने थोडं आसनावर बसायला शिकलं पाहिजे बरं का, कारण बसल्याशिवाय माणसाचं मन स्थिर होत नाही. म्हणून जितासनो. नंतर जित श्वासो सांगितलं. मनुष्याने आपले जे श्वास आहेत हे नियंत्रित घ्यायला शिकले पाहिजे, कारण प्राणाचा आणि मनाचा संबंध आहे. प्राणाने मन ताब्यात ठेवता येतं आणि मनाने प्राण वगैरे सगळे ताब्यात ठेवता येतात. प्राणाने मन ताब्यात ठेवता येतं, याला हठयोग म्हणतात. आणि मनाच्याद्वारेच सर्वाचा बात करतात, याला राजयोग म्हणतात. प्राणाच्याद्वारे आपल्याला मन नियंत्रित करता येतं. प्राणाचा आणि मनाचा संबंध आहे असं वर्णन केलंय योगशास्त्रामध्ये. ज्याचे प्राण लवकर लवकर चालतात, जो लवकर लवकर श्वास घेतो त्याचं आयुष्य लवकर संपतं असं वर्णन केलंय. जो दीर्घ श्वास घेतो त्याचं आयुष्य त्या ठिकाणी भरपूर पुरतं, कारण भगवंताने आपल्याला आयुष्य देत असताना श्वास मोजून दिलेत. आणि आपण जर लवकर लवकर वापरले तर आपलं आयुष्य लवकर संपून जातं. जास्त पैसे. जो जास्त झोपतो, झोपेमध्ये सर्वात जास्त श्वास चालतात, त्याचं आयुष्य लवकर संपतं असं म्हणतात. जो मनुष्य जास्त खवळतो, रागावल्यानंतर क्रोध आल्यानंतर श्वास हळूहळू चालतात का जास्त चालतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, खवळलिया काम क्रोधी अंगी भरती आधिव्याधी. कोपे घडे पुण्यक्षय. हा, तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय. तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय. पुण्याचा ते होय प्रारब्धची. हा, होणार ते होय प्रारब्धेची. कशा करता सांगितलं, मी कुठेतरी वाचलं होतं. हत्ती हा फार दीर्घ श्वास घेतो म्हणून 200 वर्ष जगतो. साप हा खूप दीर्घ श्वास घेतो म्हणून हजारो वर्ष जगतो. कुत्रा हा फार लवकर लवकर श्वास घेतो म्हणून 20च वर्षात मरून जातो. माशी, कीटक वगैरे जे प्राणी आहेत ते खूप लवकर लवकर श्वास घेतात म्हणून 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 10 दिवस अशात मरतात. म्हणजे श्वासाचा आणि आपल्या मनाचा संबंध आहे. म्हणून तर आजकाल पहा, जिकडे तिकडे लोक प्राणायाम करताना दिसतात, कारण प्राणायामाने आरोग्यही प्राप्त होतं आणि आयुष्यही वाढतं म्हणतात. तुम्ही म्हणाल मग आम्हाला प्राणायाम कुठे शिकायला जावं लागेल? शिकता येत असेल तर शिका, नाहीतर आपण जे पारायण करतो हे सुद्धा प्राणायाम आहे. साधू संतांनी तर असं म्हटलंय, आपण जे भजन करतो या भजनामध्ये सहज प्राणायाम होतो. वारकरी संप्रदायामध्ये आपल्या अशा चाली संतांनी निर्माण केलेल्या आहेत की ज्या चाली म्हटल्यानंतर सहज प्राणायाम होत असतात. हो, बघा साधू संतांनी कसे राग तयार केले. आम्हा हरीच्या दासा काही, 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 आम्हा हरीच्या दासा काही. भय नाही त्रैलोकी. प्राणायाम.
नाही भय नाही त्रैलोकी भय नाही भय नाही त्रैलोकी भय नाही भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी भय नाही त्रैलोकी देव देव मागे पुढे देव उभा मागे मागे पुढे भजनामध्ये सुद्धा सहज प्राणायाम घडतो बरं का. आता आबांनी जी चाल म्हटली त्याच्यामध्ये जेवढा तुम्हाला स्वर लांबवता येईल तेवढा लांबवा. म्हणून तुम्ही जुन्या वारकऱ्यांच्या चाली पहा. माऊलीच्या सोहळ्यामध्ये फडावर वारकरी चाली म्हणतात. आम्ही नामाचे धारक हेनो प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठल प्रमाण नलगे जानावे नेना नाचावे. हो, याच्यामध्ये सहज प्राणायाम घडतो, लक्षात ठेवा. म्हणून साधू संतांनी आपल्याला ही जी साधना सांगितली ही उत्कृष्ट साधना सांगितली. कलियुगामध्ये जीवाला अनायासे भगवत तत्वाचा बोध होईल याच्याकरता ही साधना सांगितली. म्हणून जितासनो जितश्वासो जितसंगे जंगो जितेंद्रियः आणि मग स्थूले भगवतो रूपे मनसंधारये ध्याः. केवळ मी आनंदरूप आहे असं करून चालत नाही. योगी तर स्वतः आनंदरूप होऊन जातो, समाधी लागते. पण योगी जरी असला तो समाधीतून उत्थान पावल्यानंतर बाह्य जगातात आल्यानंतर व्यवहारात आल्यानंतर हे जगत ब्रह्मरूप आहे हे त्याला माहिती नसल्यामुळे पुन्हा त्याच्या अंतःकरणामध्ये रागद्वेष निर्माण होत असतात. समाधीचे सुख सांडावो वाळूनी समाधीचे सुख सांडावो वाळूनी ऐसा कीर्तनी ब्रह्मरस ऐसा कीर्तनी समाधीचे सुख सांडावो वाळोनी समाधीचे सुख सांडावो वाळोनी ऐसा कीर्तनी ब्रह्मरस ऐसा कीर्तनी. योग्याचा आनंद वेगळा आहे. सांख्य लोकांचा दृष्टा जो आहे तो वेगळा आहे. योगी लोकांच्या द्रष्ट्याची संकल्पना वेगळी आहे. वेदांताची द्रष्ट्याची कल्पना वेगळी आहे. सांख्य तत्वज्ञानामध्ये सुद्धा मी असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आत्मा आहे आणि प्रकृती माझ्याहून वेगळी आहे असं मानलं जातं. तेवढा पुरता तोही त्या ठिकाणी आनंदी होतो. पण प्रकृतीला सत्य मानत असल्यामुळे ती मात्र असंच जड दुःखरूपच मानत असल्यामुळे प्रकृती ही सत्य आणि मी एक सत्य. पुन्हा प्रकृतीशी तादात्म्य केल्यानंतर सुखदुःख भोगावीच लागतं.
योग्याने तेवढ्यापुरती समाधी लावली. समाधी लावल्यानंतर तो या स्थूल शरीराचा त्याग करतो, अंतकरणाचा त्याग करतो आणि तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. तो स्वतः त्या ठिकाणी द्रष्टू स्वरूपामध्ये जाऊन बसतो. पण उत्थान पावल्यानंतर जसं एखाद्या मनुष्याने मळालेला कोट घातला, खूप दुर्गंधी यायला लागली, म्हणून त्या माणसाने कोट काढून ठेवला आणि बसला. जेवायला बसल्यानंतर आनंद वाटला, पण जेवण झाल्यानंतर परत कोट घातला की तीच दुर्गंधी येते. त्याप्रमाणे केवळ अंतकरणाचा त्याग करून उपयोग नाही. अंतकरणापासून वेगळा झाला, पण ते अंतकरण जर मलिन झालेलं असेल तर, जरी मी अंतकरणापेक्षा वेगळा आहे असं म्हटलं तरी व्यवहार करत असताना बाधित अनुवृत्तीने का होईना अंतकरणाशी तादात्म्य करावं लागतं. मी अंतकरण आहे, मग अंतकरणामध्ये असलेले सुखदुःख आदी धर्म सगळे प्रतीतीला येतात, बाधित अनुवृत्तीने का होईना. म्हणून साधू संतांचं म्हणणं असं आहे, पहिला अंतकरण शुद्ध करा, पहिला अंतकरण वृत्तीचा विषय भगवान परमात्मा बनवा आणि मग त्या वृत्तीचं साक्षीत्व करा. संसार हा आपल्या अंतकरण वृत्तीचा विषय ठेवला आणि मग जर आपण अंतकरण वृत्तीचे साक्षी झालो तर कधी कधी पुन्हा अंतकरण वृत्ती संसारात गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा संपूर्ण दृश्य प्रपंच जो आहे हा भगवत स्वरूप आहे असं ध्यान सांगितलंय बरं का, अजून ज्ञान सांगितलंच नाही. अंतकरण शुद्धी करता संपूर्ण विराट स्वरूप जे आहे हे सगळं भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे अशी भावना करायची. पातालमेतस्य हि पादमूलम पठन्ति पार्ष्णी प्रपदे रसातलम महातलम विश्वस्रजोत गुल्फौ तलातलम वै पुरुषश्च जंघे. विराट स्वरूपाचं वर्णन केलंय. विराट स्वरूपाचे तळवे हे पाताळ आहे, टाचा आणि पंजे हे रसातळ आहे, घोटे हे महातळ आहे, पोटरे हे तळातळ आहेत, गुडगे हे सुतळ आहेत, मांड्या हे वितळ, आतळ कंबरी भूतळ आहे आणि परीक्षिता त्याच्या नाभीलाच आकाश असं म्हणतात. आकाश म्हणजे भगवान परमात्म्याची नाभी आहे. भगवंताच्या छातीला स्वर्गलोक, गळ्याला महरलोक, वदनाला जनोलोक, कपाळाला तपोलोक म्हणतात. त्या सहस्र शीर्ष असलेल्या भगवंताचा मस्तक समूह म्हणजेच सत्यलोक आहे. इंद्रादी देवता हात आहेत, दिशा कान आहेत, शब्द श्रवणेंद्रिय आहेत, दोन्ही अश्विनी कुमार भगवान परमात्म्याच्या नाकाची छिद्र आहेत, गंध हे घाणेंद्रिय आहे आणि धगधगणारी आँख हे भगवंताचं मुख आहे. नद्या ह्या भगवंताच्या नाड्या आहेत, समुद्र हे भगवंताचं पोट आहे, श्वास आपण जो घेतो तो भगवान परमात्म्याचा निश्वास आहे. वायू ही धारणा सांगितली बरं का, ध्यान सांगितल्यानंतर धारणा सांगितली. कशा करता धारणा सांगितली? अंतकरण शुद्धी करता. व्यापकामध्ये माणसाचं मन स्थिर होतं, अंतकरण शुद्ध होतं. सगळीकडेच भगवान परमात्मा आहे अशी भावना केली, भावना जरी आपण केली तरी आपल्या रागद्वेषाची निवृत्ती होते. माणसाच्या अंतकरणात रागद्वेष का निर्माण होतात? आपण सर्वत्र भगवान परमात्मा पाहत नाही, तर आपण वेगवेगळे भेद पाहतो. हा आमचा आहे, हा परका आहे, हा चांगला आहे, हा वाईट आहे, हा शत्रू आहे, हा मित्र आहे, हा मला आवडता आहे, हा मला नावडता आहे. आणि याच्यामुळे सगळी रागद्वेषाची उत्पत्ती होत असते. भेद पाहिला का रागद्वेषाची उत्पत्ती होते आणि रागद्वेषातूनच सुखदुःख निर्माण होत असतात. आणि म्हणून अशी सुखदुःख निर्माण होऊ नये याच्याकरता शास्त्राने उपाय एकच सांगितला आहे, सर्वत्र भगवत दर्शन. आपण या पृथ्वीवर बसलो असताना अशी भावना करायची मी भगवंताच्या मांडीवर बसलोय. आपलं बसणं सुद्धा भक्ती होऊन जातं. कुठेतरी मी वाचलं, संध्याकाळी झोपताना अशी भावना करायची मी भगवंताच्या चरणाजवळ झोपलोय आणि उठताना अशी भावना करायची मी भगवंताच्या चरणाजवळून उठतोय. आपली झोपसुद्धा भगवंताची भक्ती होईल. भावनेने केलेली भक्ती आहे बरं का, ज्ञानाची भक्ती नाही. ज्ञान झाल्यानंतर तर काय बोलायची सोयच नाही. तो करीते तुली पूजा, तो जल्पी तो जप माझा, तयाची निद्राते कपिध्वजा समाधी माझी. पण केवळ भावनेने सुद्धा तुम्ही अशा प्रकारची भक्ती करू शकता. श्वास घेत असताना भगवान परमात्म्याचा निश्वास मी घेतोय, येन केन प्रकाराने आपण भगवान परमात्म्याशी जोडलो पाहिजे. आपली संसारातली आसक्ती कमी होईल, आपले रागद्वेष कमी होतील. आणि म्हणून या प्रकारे अशा प्रकारे हे ध्यान सांगितलं.
आणि शेवटी असं सांगितलं, स्वप्न पाहणारा जसा स्वप्नावस्थेत आपल्यालाच विविध प्रकारच्या रूपात पाहतो, स्वरूपात पाहतो, त्याप्रमाणे सर्वांच्या बुद्धिवृत्तीच्या द्वारे सर्व गोष्टींचा अनुभव घेणारा सर्वांतर्यामी परमात्मा एकच आहे, त्या सत्य स्वरूप आनंदनिधी भगवंताचंच भजन केलं पाहिजे. पहिल्यांदा ध्यान करायचंय. हे सगळं ध्यान सांगितलं, अंतःकरण शुद्धी सांगितली आणि मग तत्वाचं ज्ञान सांगितलं. तो परमात्माच या सृष्टीच्या रूपाने नटलेला आहे. तो परमात्माच आपला आत्मा आहे आणि आत्मस्वरूपावरच ही संपूर्ण सृष्टी त्या ठिकाणी उत्पन्न होते, राहते आणि आत्मस्वरूपामध्येच काय होत असते, लीन होत असते. जसं स्वप्नामध्ये जे पदार्थ निर्माण होतात, आपल्या स्वरूपावर सगळे पदार्थ निर्माण होतात, तिथेच राहतात आणि ते पदार्थ त्या ठिकाणी आपल्या स्वरूपामध्ये लीन होतात. अशा प्रकारे धारणेनंतर पुन्हा ज्ञान सांगितलं. साधना करत असताना मनुष्याकडे जेवढा परिग्रह कमी करता येईल तेवढा मनुष्याने कमी केला पाहिजे, म्हणजे तो मनुष्याच्या ध्यानधारणेमध्ये साधनेमध्ये विक्षेप करत नाही, हे सांगितलं. अष्टांग योगाचं सुद्धा या ठिकाणी वर्णन केलं. ह्या सगळ्याच्या साधना जमत नाहीत. पहिल्यांदा तर मनुष्याने निष्काम साधना केली, निष्काम उपासना केली पाहिजे. निष्काम उपासना ज्याला जमत नाही त्याच्याकरता सकाम उपासनासुद्धा सांगितल्या. सकाम उपासनेमध्ये कमीत कमी मनुष्याची श्रद्धा तरी राहत असते, म्हणून या सगळ्या उपासना सांगून यानंतर पुढे मनन सांगतात. परीक्षिती राजाने प्रश्न विचारला आहे, सर्वत्र ही सृष्टी भगवत स्वरूप आहे अशी मनुष्याची लगेच भावना होत नाही, याच्याकरता या सृष्टीचं नेमकं कारण काय? जगतरूपी कार्य भगवत स्वरूप आहे अशी लगेच आपली भावना होणार नाही, याच्याकरता हे जगत निर्माणच कसं झालं? कारणाचा विचार केल्यानंतर कारणाचा प्रवेश हा कार्यामध्ये असतो, किंबहुना कारणाशिवाय कार्य नावाची दुसरी वस्तू नाहीच. कारणच कार्याच्या रूपाने परिणित झालेलं असतं. म्हणून या सृष्टीचं कारण काय, कोण आहे या सृष्टीचा निर्मिता, कशी तो भगवान परमात्मा सृष्टी निर्माण करतो, म्हणजे या सृष्टीचं चिंतन करता करता या सृष्टीचा निर्माण करता असलेला भगवान परमात्मा त्याचं चिंतन व्हावं म्हणून सृष्टी उत्पत्तीची कथा सांगतात. 2 मिनिट आपण भगवंताचं चिंतन करू, ती कथा ऐकू. गोपाल कृष्ण भगवान की जय.